देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा। युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आणि युरोपीय महासंघाचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कर्तव्यपथ इथं सोहळा संपन्न। अशोक चक्र विजेते वायुदलाचे ग्रुप कॅप्टन अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्तव्यपथावरील सोहळ्यामध्ये सन्मान। वंदे मातरमची 150 वर्षे ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या दिमागदार संचलनामध्ये लष्करी शिस्त, सांस्कृतिक वारसा आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचं समन्वित दर्शन। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा। पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शूरवीरांना वाहिली आदरांजली। जागतिक पटलावर अनिश्चितता असूनही भारताचा सातत्यानं आर्थिक विकास होत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या संदेशामध्ये प्रतिपादन। शासन आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नातून आत्मनिर्भर महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्याचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं प्रजासत्ताक दिन संदेशामध्ये आवाहन। भारताचं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानातल्या मूल्यांच्या मार्गदर्शनानुसारच महाराष्ट्राची देशाच्या विकासामध्ये आगेकूच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कार जाहीर। ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र, तर 3 जणांना कीर्ती चक्र आणि 13 जणांना शौर्य चक्र। 2026 या वर्षासाठीचे पद्म पुरस्कार जाहीर। 5 जणांना पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री। महाराष्ट्रातल्या 15 जणांचा समावेश। आणि 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत गुवाहाटी इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 8 गडी राखून दणदणीत विजय। भारताची मालिकेमध्ये विजयी आघाडी। नमस्कार। एकच्या बातमीपत्रात